सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या या चॅनलवरती आणि निघतो आहे मित्रांनो आपल्या दिशेने. सो वारा खूप सुरू आहे त्याच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत जरा व्यवस्थित पोहोचणार नाही. काय बोला यार अवघड आहे. बघा एका तरी गाडीला इंडिकेटर दिसते का मला सांगा. एकाही दिसणार नाही. जेव्हा गाडीला दिलं तर नाही आता देणार ते स्वतः ते बरोबर की दिलंच ठरल्यात प्रत्येक गाडीवाल्या कंपनीवाले गाडीला इंडिकेटर देणं विसरले बरोबर. आरामात आपल्याला बरं नाशिकवाले दादा अचानक थांबले. बोलणं थांबणार नाही का कपडे गेली करत चाललं. तो मित्रांनो आज थोडं जाता जाता या रोडने दोन गोष्टी बोलणार आहे. तो ज्यांना कोणाला ऐकायचं असेल त्यांनी बघा आता आता स्किप करून जाऊ शकता. मित्रांनो काल मी या रोडने जात होतो. तो एक मागून एक स्कॉर्पिओला हॉर्न देते एकदा बरोबर आहे आणि बघू शकता या रोडवर मी आलो आहे. तो मी जिथून आता स्टार्ट झालो तिथूनच आपण जर गाडीला जर आवरत जर आपण निघालो नाही बरोबर आहे तो ॲक्सिलेटर आपल्याच हातात असतं ना बरोबर की नाही. तुम्हाला किती द्यायचं आहे काय द्यायचं आपण बरोबर आहे. पण त्या छत्रीचं काय म्हणणं आहे का तुम्ही कमेंट करणार आहे त्याचं नाव तुम्हाला मी टाकतो की गाडी स्कॉर्पिओ जी आहे ते स्लो व्हायला जरा वेळ लागतो. अरे पण दादा ॲक्सिलेटर तुझ्या हातात आहे ना बरोबर आहे की नाही. तो तुला ते दाबता येतं ना आणि तू इथून गाडी आता तू आणत आणली आहे तिथून तुला स्लो करायला वेळ कसा काय लागतो आहे. तू जिथून सुटला आहे त्या ठिकाणावर जागूनच जर गाडी दाबत जर सुटला आहे बरोबर आहे की नाही तर तू सुरुवातीपासूनच गाडी वेगानं आणतो आहे. सुरुवातीपासूनच जर तू हळू आणला आणि तसं इथं लिहिलेलं आहे की 20 ते 30च्या स्पीडनं जायला हवं नॉर्मली बट लोक 40च्या स्पीडने जातात त्याला काही अडचण नाही. बट तू त्याहीपेक्षा जरा स्पीडनं जातो असं बघणाऱ्याला वाटतं नाही का. सो माझं म्हणणं एवढंच आहे की जर आपण हळू गेलो तर काय बिघडेल. पण छपरी लोक कमेंट करायला मला येतात की ते गाडी स्लो व्हायला वेळ लागतो. यावर तुमचं काय मत आहे तुम्ही तुमचं ठरवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सो चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर त्यांच्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार.